हो का, निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे. त्याला जर वेगळा काही निर्णय घ्यायचा असेल त्याने घेऊ नये, हे माझं त्याला आव्हान आहे, विनंती आहे. कालच तो मला भेटलेला होता. त्याला जर घ्यायचंच झालं तर त्याला आमदारकी सोडावी लागेल, नाहीतर तो डिस्क्वालिफाय होईल. तुम्हालाही माहिती आहे की कायदा असा आहे की एखाद्याने अशा पद्धतीनं पक्षाच्या विरोधी कुठली भूमिका घेतली तर पक्ष कारवाई करू शकतो. आता सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार केला गेलं तर वहिनींची उमेदवारी जी आहे ते लढणार असल्याचं बोललं जाते. सुनेत्रा वहिनी लढणार असल्याचं बोललं जाते. साधारणपर्यंत कधी उमेदवारी जाहीर करणार? भाजपच्या अनेक ज्या आहेत ते उमेदवारी जाहीर झाले, तुम्ही कधी ज्यावेळेस सगळ्या जागा 48 जागांचं वाटप होईल त्यावेळेस होईल. पण साधारणतः आता जर आपण विचार करायचं झालं तर साधारणतःपणे आता कधीपर्यंत किती जागा मागितलेल्या आहेत भाजपकडे? मी ते आमची फायनल मीटिंग झाल्यावर सांगतो. होते उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांनी जे आहे ते आपली भूमिका मांडलेली आहे. जर निलेश लंके जर त्या गटात जाणार आहेत तर ते डिस्क्वालिफाईड असेल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं म्हणणं आहे. कॅमेरा पर्सन राजेश बेडकर सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.